यद्दष्टम तद्नष्टम, अर्थात जे दिसतंय ते नसतंय असं म्हटलेलं आहे. जे निर्माण झाले ते जाणार आहे. बरं का? मरणारे अनेक आहेत, मरण्यासाठी काही लागत नाही मौली. देह ठेवण्यासाठी परमार्थ करावा लागतो, भक्ती करावी लागते, धर्म कार्य करावं लागतंय, धर्म आचरण करावा लागतो. देह ठेवता आला पाहिजे. बरं का? आम्ही प्रवचन श्रवण करतोय, आम्ही कीर्तन श्रवण करतोय, गाथा गीता ज्ञानेश्वरी भागवत वाचत असतोय, संतांच्या वाङ्मयाचा अभ्यास करत असतोय. हेतू फक्त एकच, देह ठेवता आला पाहिजे, शेवटचा दिवस गोड व्हावा. बरं का? असं म्हटलेलं आहे, ज्याचा जन्म झाला त्याला मृत्यू आहे, निर्माण झालंय ते जाणार आहे. आणि या गोष्टीची ओळख करून देत असताना प्रलय म्हटलेले, प्रलय. आणि प्रलय हे अनेक प्रकारचे आहेत, त्यामध्ये मुख्य प्रकार 5 पडतात प्रलयाचे. दैनंदिन प्रलय आहे, नित्य प्रलय आहे, मृत्यू प्रलय आहे, आत्यंतिक प्रलय आहे आणि ब्रह्मांडिक प्रलय आहे. प्रलयाच्या काळी पंचभूतांना सुद्धा नाश सांगितलेला आहे. पृथ्वी, आप, तेज, वायू आणि आकाश. हे जे जीव आहे, जीवसृष्टी आहे, झाडं झुडपं आहेत, प्राणी पक्षी आहेत, सगळ्यांना जावं लागणार आहे, सगळ्यांना मृत्यू आहे, सगळ्यांना या जगाचा निरोप घ्यावा लागणार आहे. पण ज्या पंचभूतांवर आपण कार्य करतोय, जी पंचभूत आपल्याला सहाय्य करतात, सृष्टीचं कार्य चालावं म्हणून जी पंचभूतांची निर्मिती केलेली आहे, प्रलयाच्या काळी पृथ्वीलाही नाश सांगितलेला आहे, अपालाही नाश सांगितलेला आहे, तेजाला, वायूला, आकाशाला, पंचभूतांना नाश सांगितलेला आहे. बरं का मौली? प्रत्येक प्रलय जर आपण पाहायला गेलं, शरीरामध्ये आपोआप बदल घडत असतात. केस पिकायला काही करावं लागलं का आपल्याला? पिकू नयेत असं वाटतंय, पण हळूहळू पिकत चालले, त्याला करणार काय? केस पांढरे व्हायला आम्हाला काही करावं लागलं नाही, पण पांढरे झालेले केस काळे दिसावा म्हणून डाय करावी लागते. दात पडण्यासाठी आम्हाला काही वेगळं करावं लागलं नाही. बरं का? हळूहळू पडतात ते. आमची अवस्था आपोआप बदलत जाते. दैनंदिन प्रलय आहे. आम्ही लहानाचे तरुण झालो, तरुणाचे आता वृद्धापकाळाकडे आमची वाटचाल आहे. तारुण्यामध्ये शक्ती असताना, ताकद असताना जो माणूस अभिमानाने बोलतोय, लात मारीन तिथे पाणी काढेन, वृद्धापकाळामध्ये त्याचीच लात त्याला, अर्थात त्याचेच पाय त्याला साथ देत नाहीत, म्हणून काठीचा आधार घ्यावा लागतो. बरं का? आणि म्हणून माणसाने या ठिकाणी कार्य करत असताना एक स्मरणात ठेवलं पाहिजे, आम्हाला जायचं आहे. एक दिवस शेवट आहे. तो शेवट जर आपल्याला गोड करायचा असेल तर त्यासाठी ही वेळ आम्हाला साधता आली पाहिजे, शेवटची. आणि शेवटची वेळ साधता यावी म्हणून प्रवचन श्रवण केलं पाहिजे, कीर्तन श्रवण केली पाहिजे, आम्ही परमार्थ केला पाहिजे, भक्ती केली पाहिजे, देवकार्य केलं पाहिजे. असो, ज्या निमित्तानं आपण या ठिकाणी ही प्रवचन सेवा आयोजित केलेली आहे, आपल्या या कल्याण तालुक्यातील आणि हे चौरे गाव,
या चौरे गावातील हे लोणे परिवार आणि लोणे परिवाराचे पिता श्री कैलासवासी हरिभक्त परायण धाऊ बाबू लोणे बाबांना मंगळवार दिनांक 16/6/2024 रोजी देवाज्ञा झाली. त्यांचं वृद्धापकाळाने निधन झालं आणि त्यांच्या उत्तर कार्यांच्या निमित्तानं आज आपण या ठिकाणी ही प्रवचन सेवा आयोजित केलेली आहे. बाबांच्या पश्चात बाबांचे भाऊ असतील अर्थात श्री जयराम पांडुरंग लोणे, बाबांचा मुलगा असेल श्री पद्माकर धाऊ लोणे, बाबांचे पुतणे असतील श्री सुनील जयराम लोणे, श्री सुभाष जयराम लोणे, बाबांचा नातू असेल श्री मदन तुकाराम लोणे, श्री महेश तुकाराम लोणे, श्री अशोक पद्माकर लोणे, श्री अतुल पद्माकर लोणे. त्याचप्रमाणे बाबांच्या मुली असतील सौ कमल चिंतामण बांधणे, सौ विमल कृष्णा पाटील. संपूर्ण हा लोणे परिवार, अपतेष्ट, मित्र परिवार आणि ग्रामस्थ. आपल्याला माहिती आहे काही वर्षांपूर्वी या लोणे परिवाराचं मातृक्षेत्र हरपलं. त्याचप्रमाणे या 4 भावंडांपैकी कैलासवासी तुकाराम दादा अर्थात बाबांचा मोठा मुलगा आपल्याला सोडून गेला. अनेक प्रकारचं दुःख बाबांच्या आयुष्यामध्ये आलं असेल, अनेक प्रकारचे प्रसंग बाबांच्या आयुष्यामध्ये आले असतील, अनेक प्रकारचे संकट बाबांच्या आयुष्यामध्ये आले असतील. आम्ही जर प्रत्येक माणसाचा आणि प्रत्येक जीवाचा जर विचार केला, आयुष्यामध्ये दुःख नाही, जीवनामध्ये दुःख नाही असा चुकूनही जीव सापडणार नाही, चुकूनही सापडणार नाही. बरं का? आमच्या जीवनाचं वस्त्र विणत असतानाच त्या विणकराने अशाप्रमाणे विणलेलं आहे, एक धागा सुखाचा 100 धागे दुःखाचे. जर तारी हे वस्त्र माणसा तुझी या आयुष्याची. बरं का? मी लहानपणी शाळेत असताना म्हण होती, एक सुविचार होता, दुःखाचे डोंगर ओलांडल्याशिवाय सुखाची हिरवल दिसत नाही. बरं का? अनेक प्रसंगांना सामोरे गेले बाबा, अनेक संकटांना सामोरे गेले. असं म्हणतात बाबा म्हणजेच ज्यांच्या उत्तर कार्यांच्या निमित्तानं ही प्रवचन सेवा आयोजित केलेली आहे कैलासवासी हरिभक्त परायण धाऊ बाबू लोणे. बाबा आधी करून त्यांच्या बहिणी वगैरे असतील, लहान असतानाच त्यांचे आई वडील सोडून गेले आणि काकांनी त्यांचं संगोपन केलं, त्यांना मार्गदर्शन केलं, त्यांना आधार दिला. म्हणजे एक जीवनाचं जर आपण अशा प्रकारे जर बघितलं तर किती संघर्ष असावा, किती दुःख असावं. बरं का? पण बाबांसारख्या माणसांचा आम्ही आदर्श घ्यायला पाहिजे. जीवनामध्ये कसं जगावं, कसं राहावं, कसं कार्य करावं, एक आदर्शयुक्त जीवन, आदर्शयुक्त कार्य बाबांनी केलं. वयाच्या जवळजवळ 96व्या वर्षी तुमचा आमचा निरोप घेतला बाबांनी. बाबा हरिभक्त परायण होते, देव कार्य केलं, धर्म कार्य केलं, देवाचं नामस्मरण केलं, देवपूजा केली आणि या ठिकाणी परमार्थ करता करता, देवाचं नामस्मरण करता करता वयाच्या 96व्या वर्षी बाबांनी तुमचा आमचा निरोप घेतला. वृद्धापकाळाने बाबांचं निधन झालं. या ठिकाणी आम्हाला मार्गदर्शन करत असताना माऊली म्हणतात का, झाकली या घटीचा दिवा, नेणी जे काय झाले केव्हा, या रीती जो पांडवा देह ठेवी. बर का? जाणं प्रत्येकाला जावंच लागणार आहे.
देह ठेवता आला पाहिजे. ज्याला देह ठेवता आला त्याच्या जीवनाचं, त्याच्या आयुष्याचं त्याने भलं केलं असं म्हणायला हरकत नाही. जो अंतरात्मा तुम्हा आम्हाला सांभाळतोय ना, जो अंतरात्मा तुम्हा आम्हाला सगळं काही कार्य करण्यासाठी बळ देतोय ना, त्या देवाला सुद्धा समाधान वाटत असतंय. त्या देवाला सुद्धा स्वाभिमान वाटत असतो त्या देहामध्ये कार्य केल्याचा. जो देह परमार्थ करतोय, देव कार्य करतोय, धर्म कार्य करतोय. मौली देह नाशिवंत आहे, देह जाणार आहे, देह जाईल जाईल यासी काळ बा खाईल. नाशिवंत देह जाणार सकळ, आयुष्य खातो काळ सावधान. बर का, देह आमचं आम्हाला वाटतंय, आम्ही आमचं समजतोय. त्या देहाविषयी मार्गदर्शन करत असताना संत म्हणतात, देह हे काळाचे, देह हे काळाचे, धन कुबेराचे, येथे मनुष्याचे काय आहे. बर का, भगवंताने जन्माला घातलेला आहे. कशासाठी घातलेला आहे? तू कोण, कोणाचा, कोठोणी आलासी कायचा, हा विचार पूर्वीचा जाण बापा. बोधले महाराज म्हणतायत, आलासी कोठोणी जासी कवण्या रे ठाया, घरदार नोहे तुझी अवघी लटकीच माया. सावध होई बापा, काळ लागला मापा, प्रपंची गुंतू नको, पाय बुडत असे पापा. त्रिकुट कोसल्याने घर सायास केले, दोन्ही द्वार लिंपुनिया आत गुंतो गुंतो मेले. आमची अवस्था तीच आहे ना मौली. जन्म झाला, जन्म झाल्यापासून आम्हाला नको त्या विषयांनी स्पर्श केला, नको त्या वासनेने स्पर्श केला, नको त्या विचारांनी स्पर्श केला. हातचा विसरलो ना, आयुष्याचं गणित चुकून गेलं मौली. असं म्हणतात, हातचा जर विसरला, कितीही जरी प्रयत्न केले गणित सोडवायचा, तरी गणिताचं उत्तर कधीही बरोबर येत नाही. आमच्या आयुष्याचं गणित सोडवत असताना आम्हाला कधी उत्तर सापडलंच नाही. त्याला कारण काय? हातचा विसरलो आम्ही. साले हे शरीर कोणाचे सत्य, कोण बोलवी ते हरिविणा, विसरलो आम्ही त्याला. आम्ही बोलतोय कोणाच्या गुणे, आम्ही चालतोय कोणाच्या गुणे, या देहाला कार्य करण्यासाठी सामर्थ्य देतोय कोण, बळ शक्ती कोणामुळे आहे? एका देवाला विसरल्यामुळे आमच्या आयुष्याचं गणित चुकलं गेलं. जो अंतरात्मा आम्हाला सांभाळतोय त्या देवाला आम्ही विसरल्यामुळे आमच्या आयुष्याचं गणित चुकलं गेलं माऊली. आयुष्याचं गणित चुकलं गेलं. आणि म्हणून नको त्या विचारांनी स्पर्श केल्यामुळे, नको त्या वासनेने स्पर्श केल्यामुळे मायाधीन झालो, देहबुद्धी अधीन झालो, विषयाधीन झालो, वासनेअधीन झालो, व्यसनाधीन झालो, भ्रमाधीन झालो. नको ती अंधश्रद्धा आमच्याकडे निर्माण झाली. आयुष्याचं प्रवासच आमचा चुकीच्या मार्गाने झाला, प्रवासच चुकीच्या मार्गाने झाला. आणि मग अशा प्रकारे आपल्या आयुष्य मार्ग क्रमण करत असताना, जीवनाचा मार्ग क्रमण करत असताना, जे वाट्याला येईल त्या पद्धतीने राहावं, जगावं, संसार प्रपंच करावा, मौज मजा करावी. एक दिवस आला मृत्यू की निघून जावं. धर्म कार्य नाही, देव कार्य नाही, देवाचं स्मरण नाही, देवाचं नामस्मरण नाही. प्राण्यामध्ये आणि त्याच्यामध्ये काही फरक आहे बरं? प्राण्यामध्ये आणि ह्या जीवामध्ये, ह्या माणसामध्ये काही फरक आहे का? काय याच्या व्यतिरिक्त वेगळं प्राणी काय करतायत? प्राणी वेगळं काय करतायत? आणि म्हणून मरण प्रत्येकाला आहे. मरायला सगळेच आलेले आहेत. मरण्यासाठी काही करावं लागत नाही, मरण्यासाठी काही करावं लागत नाही. मुक्त जर व्हायचं आहे, देह जर ठेवायचा आहे शेवटच्या वेळेला,
तर निश्चित त्यासाठी आम्ही स्वतःहून प्रयत्न केले पाहिजेत. आपुली आपण करा सोडवण. आम्हाला स्वतः प्रयत्न करावे लागणार आहेत, स्वतः प्रयत्न करावे लागणार आहेत. देहाची अवस्था सहज बदलत जाते. इथे बसलेल्यांपैकी म्हातारं कोणालाच व्हावं असं वाटत नाही. काय म्हातारं कोणाला व्हावं असं वाटतंय? वृद्धपण यावं असं कोणाला वाटतंय? तुमच्या वाटण्यावर अवलंबून आहे का म्हातारं व्हायचं? आपल्या वाटण्यावर अवलंबून आहे का? नाही वाटत म्हणून म्हातारा होणार नाही. आपोआप ती वाटचाल त्या तिकडे होत जाते आपोआप. मला चष्मा लागावा असं कोणालाच वाटत नाही, म्हणजे माझी दृष्टी कमी व्हावी असं कोणालाही वाटत नाही. झाली, काय करणार? या अवस्था आपोआप बदलत जात असतात. दैनंदिन प्रलय, निद्रा प्रलय. संत म्हणतात झोपलेल्या माणसाला जाग करता येते, पण झोपेचा सोंग घेतलेल्या माणसाला मात्र सहज जाग करू शकत नाही. माणूस खरोखर अज्ञानामध्ये झोपलेला आहे की अज्ञानातून अज्ञानाचा आधार घेऊन सोंग घेतलंय बरं माणसाने? खरोखर निद्रिस्त आहे, खरोखर झोपलेला आहे की देहबुद्धी अधीन होऊन आणि झोपेचं सोंग घेतलंय माणसाने? काही करावं काही नाही करावं हे प्रत्येक माणसाला कळत असतंय, पण नाही करावं तेच जर करत असेल तर आपण समजावं याने सोंग केलं, याने ढोंग केलं हे झोपेचं. कोण जागा करील याला? जागृत करेल कोण? मृत्यू प्रलय आहे, तिथे पर्याय नाही, तिथे बदली माणूस चालत नाही. तुम्ही पर्याय शोधू नका, तुम्ही बदली माणूस शोधू नका, तुम्ही घाबरू नका. मृत्यूचं स्मरण असावं, आठवण ठेवा, भय कदापि नसावं. भीती नको अंतःकरणामध्ये, मनामध्ये मृत्यूची भीती नको. मला जायचं आहे. ब्रह्मांडिक प्रलय जो आहे तो कधीतरी कालांतराने, आणि त्याचा विचार आमच्या मनात नको. तुम्ही साधारणतः 30 वर्षापूर्वी ऐकलं असेल. 30 वर्षापूर्वी आम्ही अनेक ठिकाणी ऐकायचो. लहान होतो तेव्हा, एवढा पण लहान नव्हतो, पण बऱ्यापैकी समज होती. 30 वर्षापूर्वी म्हणजे जवळजवळ 96, 97, 98च्या वेळेला असं म्हटलं जायचं की 2000 साल निघाला. बाबा खरे की खोट आहे? तुम्ही सुद्धा ऐकलं असेल. 2000 साल निघाला की सगळं विध्वंस होणार आहे, सगळं जाणार आहे, काही राहणार नाही. 26 आला ना, 2026 आहोत ना, आहे ना सगळं सुरळीत. ब्रह्मांडिक प्रलय आहे, त्याची चिंता आपल्याला कशाला? आम्हाला साधायचं आहे ज्याला अत्यंतिक प्रलय म्हणतात. काय साधकाचं जीवन असावं, साधकाने कार्य करावं, साधक म्हणून जगता यावं. ज्याची वासना संपलेली आहे, ज्याचं जगणं संपलेलं आहे, ज्याच्या संसाराचं रूपांतर परमार्थात झालेलं आहे, जो संसार करता करता जी सेवा वाट्याला येते ती सेवा प्रामाणिकपणे करतोय आणि केवळ एखाद्या व्यक्तीची सेवा करत नसून प्रत्यक्ष पांडुरंग परमात्म्याची सेवा मी करतोय, देवाची सेवा करण्याचं भाग्य मला लाभलेलं आहे, या हेतूने जो भक्ती करतोय, परमार्थ करतोय, त्याचं जगणं संपलेलं असतंय. त्याला जीवनमुक्त म्हणतात, जीवनमुक्त म्हणतात त्याला, स्थितप्रज्ञ म्हणतात त्याला. आम्ही देवाच्या आवडीचा विचार करत असतो. देवाला जी फुलं आवडत असतील ती फुलं आम्ही अर्पण करतोय, देवाला जी फळं आवडत असतील ती फळं आम्ही अर्पण करतोय. सुगंधी अगरबत्ती, तुपाचा दिवा, अरे बापरे बापरे काय म्हणावं ते. काय 12व्या अध्यायामध्ये देवाला कुठले भक्त आवडतात
ते मार्गदर्शन केलेलं आहे. गीतेमध्ये 12व्या अध्यायामध्ये भगवंत आपल्याला आवडणाऱ्या भक्तांचं बद्दल सांगत असताना म्हणतात, संतुष्ट सततम योगी यथात्मा दृढ निश्चय मयोर्पित मनोबुद्धीर्यो मद्भक्त समे प्रिय. जे सदा संतुष्ट आहेत, म्हणजे संसारात कार्य करताना दिसतात, प्रपंचात कार्य करताना दिसतात, समाजामध्ये वावरताना दिसतात, कुटुंबामध्ये कार्य करताना दिसतात, मित्रांमध्ये आहेत, सोयऱ्यांमध्ये आहेत, घरामध्ये आहेत, शेतावर बांधावर सर्वत्र आहेत, पण त्यांचा संसार संपलेला आहे, प्रपंच संपलेला आहे, त्यांचा द्वैत भाव त्यांचा संपलेला आहे, द्वैत भाव संपलेला आहे. बरं का? आणि जे मन आणि बुद्धी मला अर्पण करतात ते भक्त मला आवडतात असे भगवंत म्हणतात. मन आणि बुद्धी अर्पण करणारे भक्त देवाला आवडतात. परमार्थ देहाने करावा की मनाने? आम्ही इथे तनाने बसलोय की मनाने बसलोय? प्रवचन हे परिवर्तनासाठी आहे, कीर्तन ही परिवर्तनासाठी आहे, गीता गाथा भागवत ज्ञानेश्वरी हे सर्व वाङ्मय जे आहे ते परिवर्तनासाठी आहे. पण आम्ही तनाने की मनाने करतोय याच्यावर परिवर्तन अवलंबून आहे. आम्ही जर नुसतं तनाने करत असू तर माऊली आयुष्यभर जरी केलं तरी परिवर्तन नाही. मनाने करता आला पाहिजे परमार्थ, मनाने करता आलं पाहिजे श्रवण, आणि मनाने करता आलं पाहिजे देवाचं भजन स्तवन. मनाने परमार्थ केला बाबांनी, मनाने भक्ती केली बाबांनी. केवळ देहाला माळ नाही. माळ कोणाला? देहाला की मनाला? काय मनालाही माळकरी करता आलं पाहिजे, मनालाही ती शिकवण देता आली पाहिजे, आणि ती शिकवण देण्याचं कार्य, ते परिवर्तन करण्याचं कार्य, देवाला आवडणारी भक्ती, देवाला आवडणारा परमार्थ करण्याचं कार्य बाबांनी केलं. म्हणून अगदी कितीतरी वर्ष त्यांनी परमार्थ केला, भक्ती केली, देवाचं नामस्मरण केलं, देवपूजा केली, देवाचं स्तवन केलं, देवाचं भजन केलं, देव कार्य केलं, धर्म कार्य केलं. बरं का? बाजूलाच असलेल्या कपिलेश्वराचं मंदिर आपलं 10 गावच्या तिथलं का, दर सोमवारी नित्य नेमाने बाबांनी त्या ठिकाणी जावं. बरं का? देवाची पूजा करावी, देव कार्य करावं. कुठे प्रवचन असेल तिथे श्रवण करावं, कुठे कीर्तन असेल तिथे श्रवण करावं, हरिनाम सोहळा कुठे चालू असेल त्या ठिकाणी जावं आणि भगवंताच्या नामस्मरणामध्ये रममाण व्हावं. बरं का? आत्यंतिक प्रलय ज्याला साधायचा आहे ना, त्याने अशा प्रकारे कार्य करायचं. जेव्हा आम्ही आमच्या घरामध्ये कार्य करत असताना मी माझ्या वाईची सेवा करत नाही, मी माझ्या केवळ आई वडिलांची सेवा करत नाही, मी माझ्या मुलांना संगोपन करत नाही, मुलांचं किंवा मुलांची सेवा करत नाही. प्रत्यक्ष पांडुरंग परमात्म्याच्या कृपेने देवाच्या रूपाने मला जे मिळालेले आहेत ना, ती सेवा माझ्याकडून घडते. अशा प्रकारे ज्या वेळेला ही सद्बुद्धी आमच्या अंतःकरणामध्ये निर्माण होईल त्यावेळेला आमचा संसार संपलेला असेल आणि संसाराचं रूपांतर परमार्थामध्ये झालेलं असेल, परमार्थामध्ये झालेलं असेल. शेवटची वेळ आम्हाला साधायची ना माऊली. भगवंताने या ठिकाणी जन्माला घालताना प्रारब्ध बरोबर दिलेला आहे, संचित बरोबर दिलेली आहे. माणसाने जर अंतःकरणामध्ये फक्त संसार 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 आणि स्वार्थच जर ठेवला आणि स्वार्थासाठीच जर कार्य केलं तर भगवंताने दिलेली संचित आणि प्रारब्ध संपलं जातंय, त्याच्यात वाढ होत नाही. संसार करून वाढ होईल का बाबा? फक्त संसारच करून प्रारब्धामध्ये संचितामध्ये वाढ होईल काय माऊली? आम्हाला द्वैत भागातलं सगळं काही कळतंय, ब्रह्मांडातलं बऱ्यापैकी ज्ञान आहे, पिंडाचं ज्ञान नाही, हे दुर्दैव आहे. मला सांगा, तुम्ही 6 दिवस बाजार करता आणि 1 दिवस कामाला जाता का?
6 दिवस काम करताना मग एक